औरंगाबादहून म्हणजेच संभाजीनगरहून आम्ही अंबेजोगाईला जायला निघालो। हे अंतर साधारणपणे 220 किलोमीटर आहे। आम्हाला गाडीने पोचायला साधारण 4 तास लागले, पण रस्ता अतिशय सुंदर आहे। अंबेजोगाईला हॉटेलवर चेक इन करून आम्ही लगेचच परळी वैजनाथला निघालो। अंबेजोगाईपासून परळी वैजनाथचे अंतर साधारण 25 किलोमीटर असून रस्ता खूप चांगला आहे। आम्ही साधारण पाऊण तासात इथे पोहोचलो। बीड जिल्ह्यातील श्री क्षेत्र परळी इथे असलेले श्री वैजनाथ ज्योतिर्लिंग हे भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे। हेमाडपंथी शैलीत बांधलेले हे मंदिर अतिशय सुंदर आहे। पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी शके 1706 मध्ये या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम पूर्ण करून घेतले। त्या दिवशी सोमवार होता प्लस त्रिपुरारी पौर्णिमा होती, त्यामुळे दिव्यांची सुंदर आरास होती। परळी वैजनाथ हे हरिहर मिलनाचे स्थान आहे, त्यामुळे इथे शिव महोत्सवासोबत कृष्ण महोत्सवही साजरा केला जातो। बिल्वपत्रासोबत वैकुंठ चतुर्दशीला इथे तुळसही वाहिली जाते। परळी वैजनाथून परत येताना आम्ही अंबेजोगाईच्या देवळात गेलो। संध्याकाळ झाली होती, त्यामुळे देवळात अजिबातच गर्दी नव्हती आणि त्यामुळे खूपच सुंदर देवीचे दर्शन झाले। योगेश्वरी देवी कुमारिका आहे। हे एक प्रमुख शक्तिपीठ आहे। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून देवीच्या दर्शनासाठी भक्त येत असतात। दुसऱ्या दिवशी सकाळी अभिषेक व पूजा करून आम्ही देवीची ओटी भरली। देवी योगेश्वरी हे साक्षात आदिमाया आदिशक्तीने घेतलेले रूप। दंतासूर नावाच्या राक्षसाचा नाश करण्यासाठी देवीने योगेश्वरीचे रूप घेतले। दंतासुराचा वध केल्यानंतर देवी एका आंब्याच्या झाडाखाली विसावली, म्हणून या जागेचे नाव अंबेजोगाई असे प्रचलित झाले। इतिहास संशोधकांच्या मते योगेश्वरी देवीची मूर्ती स्थापना 1500 वर्षापूर्वी झाली असावी। मी आता अंबेजोगाईला आली आहे आणि हॉटेल पियुष इन इकडे नाव दिसत असेल तुम्हाला, तिथे चेक इन केलंय आणि तिथली एक गंमत दाखवते तुम्हाला। सॉलिड आहे हे बघा, आयफेल टॉवर इन अंबेजोगाई। अंबेजोगाईला जर तुम्ही राहायला जाणार असाल तर भक्त निवास हा एक उत्तम पर्याय आहे। आम्ही गेलो तेव्हा 3 दिवस सुट्टी असल्यामुळे भक्त निवासचं बुकिंग काही आम्हाला मिळालं नाही। आम्ही पियुष इन हॉटेलात राहिलो। एक क्विक रूम टूर देते तुम्हाला। ते हॉटेल खूपच सुंदर होतं, खूपच स्वच्छ, रूम सर्व्हिस चांगली होती, फूड तर ऑसम होतं। आमचे 2800 रुपये झाले इन्क्लुडिंग ब्रेकफास्ट। नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे ट्रॅव्हल विथ अस्मितामध्ये। आय एम शुअर तुम्ही माझे व्हिडिओ बघताय आणि ते तुम्हाला आवडतं। आज मी माझ्या ड्रीम डेस्टिनेशनला चालली आणि मी सुपर 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 एक्सायटेड आहे आणि आय थिंक माझ्यासारख्या बऱ्याच जणांचं हेच ड्रीम डेस्टिनेशन असणार आहे। नक्कीच डेस्टिनेशन कुठलं आहे असं विचारताय? येस, all of you, take a picture, the Big Ben. Now you don't see, like I said, the Big Ben. This is the okay, and on the other side
is the Tower of London, where the